श्री स्वामी समर्थ दोस्त। तर आज मी बनवले डाळ पाटोळ्या, जिथं काही ठिकाणी डाळ पाटी पण म्हणतात, डाळ चिकल्या पण म्हणतात, म्हणजे भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं नावाने ओळखली जाते डाळ पाटोळी। डाळ पाटोळी खूप सोपी आणि सरळ रेसिपी आहे, खूप छान आहे आणि राजस्थानची डिश आहे। राजस्थानमध्ये खूप बनवली जाते, खाल्ली जाते आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण बनवली जाते। महाराष्ट्रामध्ये कमी बनवली जाते, पण आपल्या राजस्थानमध्ये ही डिश खूप बनवली जाते, खूप खाल्ली जाते आणि ही प्रॉपर राजस्थानची डिश आहे, महाराष्ट्रामध्ये पण खाल्ली जाते। तर त्याच्यावर तूप आणि बेस्ट हे खूप सुंदर लागते आणि खूप छान लागते। चला मग बघूया या डिशसाठी काय काय साहित्य लागणार आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं अर्धा वाटी मुगाची डाळ आणि अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली। तुम्हाला पाहिजे तर नुसती तुरीची डाळची पण बनवू शकता, पाहिजे तर नुसती मुगाची पण बनवू शकता, पण मग मी इथं दोघं मिक्स घेतलेले आहेत, दोघं अर्धा अर्धा वाटी घेतलेले। यांना मी आता स्वच्छ धुवून घेईल आणि फोडणी दिली याला। तर चला मग आधी आपण धुवून घेऊ स्वच्छ आणि मग नंतर त्याच्यासाठी काय काय लागतं ते बघूया। तर मग इथं मी धुवायला घेतलेली कढईमध्ये आणि स्वच्छ धुवून घेईल आणि त्यानंतर मग आपण हिला फोडणी देऊ। फोडणी देण्याच्या ऐवजी तुम्ही आधी शिजून मग फोडणी दिली तरी चालेल, पण मी इथं डायरेक्ट फोडणी देते। तर इथं आपण तेल घेऊया। कुकर ठेवलेला आहे मी गॅसवर, त्याच्यात मी तेल टाकेल आणि तेल जसं गरम झालं त्याच्यात मग मी टाकेल जिरं आणि मोहरी। जिरं मोहरी तर अगदी गरज आहे, कारण की डाळला सगळ्यात जास्त टेस्ट त्याचाच येतो आणि जास्त टेस्टी बनते। तर इथं मी जिरं आणि मोहरी टाकली आणि त्यानंतर मग चांगलं हे तडकू द्यायचं आणि मस्तपैकी गरम होऊ द्यायचं। ते चांगलं गरम झालं की मग आपण इथं पुढची टेस्ट वापरूया। इथं मग बघू शकता तुम्ही चांगलं तडतड करायला लागलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथं टाकूया लसूण। लसूण तुम्ही ठेचून टाका या कापून टाका, वाटलं तर इथे तर आलं बी टाकू शकता, पण मग डाळमध्ये मला आलं आवडत नाही, पण आपल्या आपल्या टेस्टनुसार। तर इथं थोडंसं लसूण चांगलं तडकू द्यायचं। त्याच्यानंतर लाल सुक्या मिरच्या टाकते मी। लाल सुक्या मिरच्याच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता, पण लाल सुक्या मिरचीची टेस्ट वेगळीच येते आणि एकदम टेस्टी लागतं, खूप सुंदर लागतात। इतर मी लाल सुकी मिरची टाकली, ती चांगली तडकली शिजली की मग इथं टमॅटो टाकूया। टमॅटोही चांगला शिजून घ्यायचा आणि टमॅटो शिजण्याकरता काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं, पटकन शिजतं। इथं मग मस्तपैकी आता हे कलसू द्यायचं आणि त्यानंतर मग आपण त्याच्यात टाकूया बाकी साहित्य। मस्तपैकी चांगलं शिजू द्यायचं आणि नंतर मग आपण बाकी मसाले टाकूया। बाकी मसाले म्हणजे काय, हळद आणि हिंग। हे बघा इथं तुम्ही बघू शकता माझा टमाटा चांगला बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि त्यानंतर मग हळद, हिंग आणि धनिया पावडर एवढं 3 वस्तू टाकायची। आणि तरी तर आता आपलं जे मसाले टाकून घ्यायचे ते बी चांगले कलसून घ्यायचे आणि ते चांगले करसले की त्याच्यानंतर मग आपण जी आपण धुतलेली डाळ आहे ती टाकून द्यायची, ती पण चांगली कलसून घ्यायची आणि जेवढं डाळ शिजायला पाणी लागतं तेवढं पाणी टाकून द्यायचं। हे बघा हे या पद्धतीने मस्तपैकी कलसून घ्यायची ती पण डाळ आणि तुम्ही वाटलं तर आधी शिजून मग फोडणी पण देऊ शकता, पण मग नाही तर मग डायरेक्ट फोडणी पण देऊ शकता। इथं आता मी पाणी टाकून देते आणि चवीनुसार मीठ टाकेल। चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर मग झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। 2 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या। इथं आता मी कुकर लावला, इथं मी कुकर लावून घेतला आणि इथं मी आता 3 शिट्ट्या घेऊन घेईल। तोपर्यंत आता शिट्ट्या होत आहे, तोपर्यंत आपण पाटोळींची तयारी करून घेऊ। पाटोळींच्यासाठी मग आता इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। इथं पाहिजे तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स पण घेऊ शकता, पण मी इथं गव्हाचं पीठ घेतलं आहे। तिथं धनिया पावडर, हळद, हिंग आणि थोडेसे ओवा टाकेल, ओवा आणि थोडंसं तेल टाकेल। तर चवीनुसार मीठ टाकायचं
आणि ओवा टाकायचे आणि आपण नॉर्मल कणिक भिजतो त्या पद्धतीने निंबभर थोडीशी कणिक भिजून घ्यायची. ओवा चांगले आपल्या हे करून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आपली कणिक मळून घ्यायची. जसं आपण पोळींना कणिक मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यायची. हे बघा, ह्या पद्धतीने आता कणिक मळून घ्यायची. थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगली कणिक मळून घ्यायची. तर चला मग मी ही कणिक मळून घेते मस्तपैकी आणि तेल लावून चांगलं मऊ डो तयार करायचा. इथं बघू शकता तुम्ही माझा डो तयार आहे आणि इथं मी लाटायला घेतलेलं आहे. इथं चांगल्या क्लॉथमध्ये आता पाटोड्या लाटून घेतल्या आधी आणि नंतर मग अशा पाटोड्या कापून घ्यायच्या. सॉरी मी तो व्हिडिओ हे झाला माझा क्लिप. तर हे बघा तुम्हाला मी लाटताना नाही दाखवू शकली. हे बघा ह्या पद्धतीने इथं तुम्ही क्लॉथमध्ये या चौकोनी पाहिजे त्या आकारामध्ये इथं बनवू शकतात. तसं काहीच नाही आहे, तुम्हाला पाहिजे त्या आकार बनवू शकतात. आणि तिथं शिजून घ्यायचे. मस्त लागतं, खूप छान पाटोड्या लागतात आणि खूप सुंदर लागतात आणि खूप छान बी लागतात. हे बघा या पद्धतीने कट करायचं. या पद्धतीने सगळ्या पाटोड्या आपण कट करून घ्यायच्या. पाटोड्या लाटताना जाड या बारीक जाड जास्त जाड बी नाही आणि जसं बारीक पण नाही कापायच्या. मस्तपैकी मिडियममध्ये कापायचे. हे बघा तुम्हाला मी दाखवते एक. हे बघा ह्या पद्धतीने छोटे छोटे साईज लहान मोठी तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार मी करू शकता. इथं मी छोटे छोटे घेतलेले आहेत, खूप सुंदर लागतात. आणि त्यानंतर मग मी इथं दुसरे घेतलेले. इथे हे बघा मी दुसरा आकार एक बनवते, असं वाटीसारखं बनवते. खूप सुंदर लागतं. हे पण रोहन राहिला ना, रोहन खूप वेगवेगळ्या आकाराचे बनवतो. त्याला पाहिजे त्या आकाराचे. हे पास्ता आपण बनवतो ना, पास्ताच्या आकाराचे, पास्ताचे जसे पास्ता वेगवेगळ्या आकाराचे असतात ना, तसेही तुम्ही बनवू शकता. खूप सुंदर लागतात, खूप छान लागतात आणि शिजून बी जातात, ते कच्चे राहत नाही. हे बघा ह्या पद्धतीने हे बघा फक्त प्रेस करायचं थोडंसं आणि थोडंसं पीठ जास्त लावायचं, कारण ते हातात चिटकायला नको म्हणून, आणि मग आकार तो बी चांगला येतो. हे बघा या पद्धतीने सगळे मी लाटून पण घेतले, काही असे बनवले. तर इथं मी आता बघू शकता, इथं माझे सगळे लाटून झालेले आहेत. माझे हे वेगळ्या आकाराचे पण झाले, बघू शकता तुम्ही या पद्धतीने. आता आपण डाळ बघूया. डाळचं काय आहे, तर डाळ पण माझी शिजून गेलेली आहे, पण मी थोडंसं पाणी मला वाढवावं लागेल, कारण खूप घट्ट झालेली आणि एवढी घट्टमध्ये आपले हे पाटोड्या शिजणार नाही. तर मग इथं पाणी वाढून घेतलेलं आहे आणि जशी डाळला गरम पाणी, तुम्ही थंड पाणी टाकलं तरी चालेल, गरम पाणी टाकलं तरी चालेल. इथं आता मी गॅस चालू करून मस्तपैकी डाळला उकळ फोडून घेईल. उकळ फुटली का, उकळ यायला लागला का, त्यानंतर मग मी आपल्या पाटोड्या त्याच्यात टाकून देऊ. हे बघा इथं मस्तपैकी उकळायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्या ज्या पाटोड्या आपण लाटून घेतलेल्या आहेत त्याच्यात एक एक करून टाकून घेऊ. हे बघा ह्या पद्धतीने सगळे एक एक करून टाकायचे. पण मग डाळला चांगला उकळ फुटलेला पाहिजे तरच तुम्ही टाकायचं, नाही तर उकळ फुटलेला नसल्यानं असं टाकून दिलं तर ते एकमेकांना चिटकून जाते. जसे पाटोड्या वरती आल्या तर समजून घ्यायच्या आपल्या पाटोड्या शिजून गेलेल्या आहेत. हे बघा ह्या पद्धतीने आपण सगळे एक एक करून टाकून घेऊया आणि त्यानंतर मग 15-20 मिनिटात आपले ह्या पाटोड्या शिजून जातील. इथं माझे टाकल्या गेलेल्या आहेत. हे बघा 15-20 मिनिटं झाल्या. इथं मस्तपैकी शिजून गेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा किती छान झालेलं आणि हे बघा किती घट्ट होऊन गेलं ते. तर हे बघा ह्या पद्धतीने माझे पाटोड्या तयार आहे. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहेत आणि टेस्टी बी तेवढ्या झाल्या, खूप सुंदर लागतात. तर चला मग सर्व करूया आपण. इथं सेविंग बोलमध्ये मी इथं ह्याच्यात घेतलेलं आहे आणि इथं मी आता थोडंसं टाकेल. हे बघा मस्तपैकी किती छान झालेले आहेत, खूप सुंदर झाल्या आणि वरून तुपाची धार मस्तपैकी बेस्ट ऑप्शन आहे हे. खूप म्हणजे खूप सुंदर लागतात.
तर इथं मी माझ्या पाटोळ्या झालेल्या आहेत तयार आणि त्यानंतर मग खूप सुंदर झालेले आहे आणि नंतर मी थोडंसं तूप टाकलं आणि ही आपली दाल पाटोळे तयार आहेत. तर ही दाल पाटोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे रेसिपी ट्राय करत असते तर ते मला कमेंट करून सांगा. बाय.